अखेर पेन्शन वादावर सरकारकडून तोडगा। आता एनपीएस कर्मचाऱ्यांना अंतिम मूळ वेतनाच्या 50% इतक्या निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ, 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, त्यासोबतच शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर पेन्शन वादावर सरकारकडून आता तोडगा काढण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 50% वेतनाच्या अंतिम मूळ वेतनाच्या निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव शासनाकडून ठेवण्यात आलेला आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायला विसरू नका। तर एनडीए सरकारला लोकसभा निवडणुकांमध्ये हवे तसे यश संपादन झाले नाही। याचे कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा न काढणे। यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे। सोमवारच्या दिवशी दिल्ली येथे कर्मचारी संघटना व वित्त मंत्रालयासोबत पेन्शनच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून येत्या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनच्या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी सांगितलेली आहे। यामध्ये एनपीएस कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यास निवृत्तीच्या वेळी 50,000 रुपये इतके मूळ वेतन दिले असेल तर त्यास पेन्शन म्हणून 25,000 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात येणार आहे। यामध्ये कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजनाच पुढे लागू करण्याची मागणी कायम ठेवण्यात आलेली आहे। कारण जुन्या पेन्शनमध्ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षा सुद्धा प्रदान होत असते। देशामध्ये आगामी 3-4 महिन्यांमध्ये बऱ्याच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सदर निवृत्ती वेतनबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या शासन तयारीत असेल। आता अर्थसंकल्पामध्ये निर्णयाची शक्यता। केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। यामध्ये एनपीएस धारकांना अंतिम वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे। यामुळे एनडीए पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये याचा फायदाच होणार आहे। तर पेपरमध्ये सुद्धा याबाबतचा दुजोरा देण्यात आलेला आहे। बघा, ही पेपरची कटिंग आहे। पेन्शनच्या वादावर तोडगा, अंतिम मूळ वेतनाच्या 50% इतक्या निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव। यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अर्थसंकल्पात घोषणेची तयारी। सन 2004 पासून नियुक्त झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा मार्ग होणार खुला। तोडगा मान्य झाल्यास मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब आणि समर्पित निधीची ही योजना। तर अशा पद्धतीने पेन्शनच्या वादावर केंद्र सरकारने तोडगा काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याच एक अनुषंगाने आता अंतिम मूळ वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येईल असे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेले आहे। याबाबतची जी घोषणा आहे ती येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी आशा करतो। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आवश्यक असलेले माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।